कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 3 सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सभामंडप बांधकाम आणि सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन दरम्यान कोल्हे आणि काळे गट आमनेसामने आले असून दोन्ही गटामध्ये वादंग झाल्याचा प्रकार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिसून आला। या भूमिपूजन सोहळ्याला गालबोट लागलं असून यावेळी जागेच्या तसेच आमंत्रणाच्या मुद्द्यावरून काळे आणि कोल्हे गटात शाब्दिक वादंग होऊन नंतर या ठिकाणी धक्काबुक्की झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सदर सर्व प्रकार युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समोरच घडला। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन होत असून काळे व कोल्हे गटात शाब्दिक शीतयुद्ध सुरू झालंय। मात्र याचं रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याचं पाहायला मिळालं। या वादादरम्यान स्वामी समर्थ महाराजांची आरती सुरू झाल्यानं दोन्ही गटाला सद्बुद्धी सुचली आणि वाद मिटलाय। आरतीनंतर युवा नेते विवेक कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते फलकाचं उद्घाटन संपन्न झालं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत करत पुढील कार्यक्रम तातडीनं उद्घाटन करून आटोपता घेण्यात आला। यावेळी दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया देताना झालेल्या घटनेचा निषेध करत आरोप प्रत्यारोप करण्यात आले। जे काय परिवर्तनाची एक लाट या कोपरगाव नगरीमध्ये आली आणि नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा एक अभूतपूर्व निकाल 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी नगर परिषदेमध्ये लागला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की विकासाची एक सुरुवात या कोपरगाव शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून अनेक उपक्रम नगरपालिकेने हाती घेतलेले हळूहळू ते कार्यान्वित होत आहेत आणि आज या 3.5 मुहूर्तापैकी एक अतिशय पवित्र समजला जाणारा अक्षय तृतीयाच्या सणानिमित्ताने एक अतिशय शुभ कार्याच्या माध्यमातून खरं तर आज या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान जिल्हास्तरीय निधी अंतर्गत या ठिकाणी नगर परिषद प्रभाग नंबर 2 नवीन प्रभाग 3 यामध्ये सुभद्रा नगर सर्वे नंबर 204 मध्ये सांस्कृतिक भवन बांधकाम अंदाजे 37,72,000 रुपये श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी खरं तर आज नगर अध्यक्ष श्री परागजी संधान साहेब असतील आणि इतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे। निश्चितपणाने महाराजांच्या कृपेने ही चालू असलेली विकासाची गंगा कोणी किती अडथळे आणले तरी थांबणार नाही हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीचं काम कॉन्ट्रॅक्टर करतील ही देखील अपेक्षा या निमित्ताने करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। त्याबाबत तुमचं काय मत आहे? कुठला वादंग झाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे स्वामींचं केंद्र असल्यामुळं या केंद्राच्या आत आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर सोडून आत आलेलो असल्यामुळं त्याच्यावर या ठिकाणी केंद्राच्या आत तरी भाष्य करण्यास मी त्या ठिकाणी करणार नाही, परंतु निश्चितपणाने योग्य ते उत्तर नगराध्यक्ष या कंपाऊंडच्या बाहेर आपल्याला अपेक्षित असलं तर ते देतील। विवेक भाईंनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही धार्मिक केंद्र असो किंवा कोणत्याही महापुरुषांचं हे असो स्थळ असो तिथे आम्ही राजकारण करत नाही ही आदरणीय कोल्हे साहेबांची शिकवण आहे। आज सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेतून साधारण 37 लाख रुपयाच्या स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहाचं उद्घाटन होतं आणि हे उद्घाटन नियमानुसार शासकीय प्रोटोकॉलनुसार हे चालू होतं आणि गेल्या 2025 मधली याची वर्क ऑर्डर होती, पण गेल्या 7, 8, 10 महिन्यापासून कोणाला हे जाणवत नव्हतं की हे काम चालू केलं पाहिजे। शहरातली अशी बरीच कामे आहेत का जी बंद पडलेली आहे, ते फक्त श्रेयवादासाठी ठेवलेली होती, परंतु आम्ही विवेक भाई यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं आणि त्यानंतर आता थांबायचं नाही या कामाचा धडाका घेऊन आम्ही शहरातली बंद पडलेली कामे चालू केली। त्यामुळे ते विरोधकांना आजही पचत नाहीये। या जागेचा इतिहास जर बघितला तर 2007ला आमचे माजी नगराध्यक्ष RD सोनवणे, त्याचप्रमाणे बांधकामचे सभापती त्यावेळचे विजयजी वाजे यांनी ही जागा स्वामी समर्थ केंद्राला दिलेली होती। त्यामुळे वाद घालण्याचा काही कारण नव्हतं, परंतु प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि श्रेय घ्यायची ही सवय लागलेली आहे। कारण आज जर आपण बघितलं कोपरगावातलं ST स्टँड असेल, तहसील बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, पोलिसांचं राहण्याची जागा असेल, कोर्ट बिल्डिंग असतील, फायर स्टेशन असेल, हे सगळं प्रथम महिला आमदार सौ स्नेहला ताई कोल्हेंनी मंजूर करून आणलेलं होतं, परंतु श्रेय घेण्यासाठी तत्कालीन आमदारांनी हे केलं आणि तीच
त्यांच्याच पावलाला पाऊल ठेवून आज त्यांचेही कार्यकर्ते तेच करत आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो का विकास कामात त्यांनी कुठे खोडा घालू नये, कारण हे नगरपालिकेचे काम आहे, हा जिल्हास्तरीय निधी आहे, त्यामुळे याच्यात कोणाचाही श्रेय नाही. हे ऑटोमॅटिकली दरवर्षी येणारा निधी आहे. काही निधी स्वामी समर्थ केंद्राच्या भूमिपूजनाला आमचा अजिबात विरोध नव्हता. आमचं म्हणणं होतं स्वामी समर्थ केंद्राला जी जागा दिलेली आहे ती किती गुंठे आहे, त्याचा ठराव किती गुंठ्याचा झालेला आहे, तुमच्या ताब्यात किती जागा आहे. आता तुम्ही सभामंडप कुठे टाकणार आहे, सभामंडप जिथं टाकायचं ती जागा कोणती आहे आणि मंजूर झालेली जागा कोणती हे आम्हाला सांगा फक्त क्लिअर. आमचं एवढंच म्हणणं होतं. तिथं जागेचा काही विषय होता का? आहे ना, जागेचा विषय आहे ना. स्वामी समर्थ केंद्राला जागा किती दिलेली ती मोजून बघा किती जागा आहे आणि हे काम कुठं करतायत. आम्ही ठराव पण माहिती आहे आणि त्यांनी पण सांगावं सराव केंद्राला जागा किती दिलेली केंद्राला. आता नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं की नगरपालिकेत याबाबत कोणत्याही अशा हरकती प्राप्त झालेल्या नाही. तुम्ही हरकती वगैरे घेतल्या होत्या का याबाबत? आम्ही अर्ज दिलेला आहे ना, जागेचा ठरवायचा अर्ज द्या म्हणलं आम्हाला किती जागा आहे. काय सांगितलं झालेल्या प्रकाराबद्दल? हा या झालेल्या प्रकाराबद्दल काय सांगा? नाही, झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारे गुंडगिरी किंवा काही केलेलं नाही. समोरचे माणसं अंगावर आले, गच्च्या धरल्या, शिव्या दिल्या, तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे आणि आमची ती वृत्ती पण नाही. देवाच्या ठिकाणी आम्ही देवाच्या प्रमाणेच राहिलो, त्यांच्या प्रमाणेच त्याच ठिकाणी. आम्ही कोणाची गच्ची धरली नाही, कोणाला शिव्या दिलेल्या नाही. यापुढे आपली भूमिका काय असेल काय सांगा? नाही, आम्ही ठराव घेणार आणि माहिती देणार, पण जागा जर त्यांच्या ताब्यातली जेवढी आहे तेवढीच त्यांच्या ताब्यात देणार, पुढची बाकीची जागा देणार नाही. हा जो समोरचा प्लॉट आहे हे ओपन स्पेसचा रस्ता त्या बाजूने डॉक्टर आव्हाडांच्या बाजूला दक्षिणेने, आणि हा जो आहे गेटमध्ये, हा गेटमध्ये आमचा प्लॉट आहे, सामूहिक प्लॉट आहे आमचा स्वतःचा. तो टोटल क्षेत्राचा उरलेला प्लॉट आहे. हरिभाऊ गिरमे म्हणते यांचं नाव नाही त्याच्यावर, मग यांचं नाव स्वामी समर्थ ओपन केंद्र आहे का? ओपन केंद्र आमचेच नाव आहे ओपन स्पेसवर, आडवांचेच नाव आहे. कायदेशीर मार्ग अवलंबणार का? 100%. त्याच्या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये सर्वे नंबर 204 सुभद्रानगर येथे जवळपास 37 लाख रुपये तसेच एक 10 लाख रुपये असे एकूण 47 लाख रुपयाचा निधी सन 2024-25 मध्ये आपले या तालुक्याचे आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि या कामाचा जे कार्यारंभ आदेश आहे हा जुलै 2025 मध्ये देण्यात आलेला होता. परंतु या स्थानिक जी कमिटी आहे स्वामी समर्थ केंद्राची यांनी या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी केलेली होती की त्यांच्या त्या एस्टिमेटमध्ये त्यांना दुरुस्ती काही करायच्या होत्या आणि त्या दुरुस्ती करण्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि नंतर ते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निधी 2024-25 ला प्राप्त झालेला आहे. त्याची वर्क ऑर्डर जुलै 2025 मध्ये वितरित करण्यात आलेली होती. आणि मग त्या एस्टिमेट दुरुस्ती झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी पालिका प्रशासनाची चर्चा झाली आणि त्याच्यानुसार आज या ठिकाणी आम्ही प्रभाग 2च्या नगरसेविका निर्मलाताई आडवा आणि मी सर्व नागरिकांना तसेच या स्वामी समर्थ केंद्राच्या जे सर्व कमिटी आहे त्यांना विश्वासात घेऊन आम्ही काल या ठिकाणी कार्यक्रम ठरवलेला होता. आणि या ठिकाणी नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला कोणतीही कल्पना त्यांनी कार्यक्रम घेतल्याची आम्हाला दिलेली नव्हती. आणि 2 दिवसापूर्वी संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी सुचवलं होतं की जे काही नगरपालिका अधिनियम आहे त्याच्याप्रमाणे या ठिकाणी उद्घाटन झालं पाहिजे, स्थानिक नगरसेवक त्यांचे नाव त्या ठिकाणी आले पाहिजे, आमचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांचं देखील नाव त्या ठिकाणी बॉर्डर आलं पाहिजे, अशी भूमिका मी 2 दिवसापूर्वी स्पष्ट केली होती. परंतु आज अचानक त्या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी जमलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला एक 10 वाजताची आम्ही वेळ ठरवली होती आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी शुभारंभ करायचा होता. परंतु सर्व विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक व त्या नगराध्यक्ष या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि त्या उद्घाटन करताना आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की. दरम्यान एकाच वेळी काळे गट आणि कोल्हे गटाच्या वतीनं या भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे बॅनरबाजी करत समोरासमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते येऊन भिडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनंतर येणाऱ्या काळात श्रेयवादाची लढाई अजून तीव्र होण्याची दाट शक्यता पाहावयास मिळत असून ऐन उन्हाळ्यात कोपरगावात राजकीय वातावरण तापल्याचंही दिसून आलं. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.